नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि एक नवीन विषय शेतीविषयक बघू शकताय. समोर सुंदर असा मेथीचा प्लॉट. जवळजवळ 1.5 एकर मेथी आहे मित्रांनो. बघू शकताय कशा पद्धतीची मेथी. योग्य पाण्याचं नियोजन आहे मित्रांनो. आणि वप्प्यामध्ये साधारणतः 10 ते 11 काकरे आहेत. 3.5 ते 4 इंचावर एक काकरे मित्रांनो. त्या पद्धतीनं त्या पेरणीच्या यंत्रानं पेरणी केली. बघू शकता सुंदर असा मेथीचं रान. हार्वेस्टिंगसाठी 1 दिवस बाकी आहे मित्रांनो ह्या प्लॉटला. बघू शकताय जवळजवळ 23 दिवस पूर्ण झालेले मित्रांनो. आणि 23 दिवसामध्ये हा जुलै महिन्यातील एक सुंदर असा मेथीचा प्लॉट आलेला आहे मित्रांनो. रेन पाईपवर पाण्याचं नियोजन आहे. त्यानुसारच एक सुंदर असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बघू शकता मित्रांनो, 22 दिवसाचा हा मेथीचा प्लॉट आहे मित्रांनो. ह्या सुद्धा प्लॉटला 2 दिवस बाकी आहेत मित्रांनो हार्वेस्टिंगसाठी. बघू शकता कशा पद्धतीची मेथी. आता सध्याचे बाजारभाव बघता जवळजवळ शेतकऱ्याला 1 एकरी 1 लाख रुपयेचं सर्वसाधारण उत्पन्न मिळू शकते. कमीत कमी 1 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाच्या अनुषंगानं आता सध्याचे बाजारभाव बघता मिळू शकते मित्रांनो. आणि योग्य पाण्याचं जर नियोजन असेल आणि खत व्यवस्थापन आणि फवारणी या तिन्हींची सांगड जर केली तर एक सुंदर असं मेथीचं नियोजन होऊ शकते. आणि त्यातून आपल्या आर्थिक परिस्थितीवर एक चांगल्या प्रकारचा फरक पडू शकतो मित्रांनो. कमी वेळेतलं पीक आहे, त्याच पद्धतीनं त्याची निगा तितक्याच जोमान केली पाहिजे. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला येणाऱ्या काळात मेथीच्या हार्वेस्टिंगच्या अंतिमच्या टप्प्यात दिसून येतो. जसं की तुम्ही आता समोर बघू शकताय दिसणारा हा मेथीचा प्लॉट. 1 दिवसाची हार्वेस्टिंगचा दिवस राहिला आहे मित्रांनो. साधारणतः उद्या ह्या मेथीला काढणीसाठी योग्य असा दिवस असेल, कारण पूर्ण माप झाले मित्रांनो. आणि हार्वेस्टिंगच्या 3 दिवस आधी सुंदर असं एक टॉनिक घ्यायचं मित्रांनो, जेणेकरून एक मालाला चांगल्या प्रकारची चकाकी आणि वाढ होत असते. जेणेकरून मालामध्ये आपल्या वाढ होते, पेंडी एकसारखी बनते मित्रांनो. आणि व्यापारी चांगल्या पद्धतीचा आपल्याला दर देतात. बघू शकताय कशा पद्धतीचा मेथीचा प्लॉट आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त खडकाळ जमिनीचाच वापर असावा, जेणेकरून पाण्याचा निचरा होत असते. मुबलक असं पाणी लागत असते मित्रांनो. जास्त पाण्याची रानं पावसाळ्याच्या दिवसात मेथीला प्रतिकूल असं ठरत असतात. अनुकूल परिस्थिती पावसाळ्याच्या दिवसामध्ये साध्य करायची असेल तर एक मुरमाड जमीन ही भाजीसाठी निवड करायची. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेथी जर करायची असेल तर काळी सुपीक जमीन योग्य ठरते मित्रांनो.
कारण मेथीला अत्यंत कमी पाणी लागत असते आणि जास्तीत जास्त रेन पाईप असेल, स्प्रिंकलर असेल, या पाण्याच्या सिंचनांचाच वापर करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळू शकतो आहे. पाण्यावर मेथी केली तर जळपोळ जास्त होत असते, पाण्याचं प्रमाण जास्त होते मित्रांनो. त्यानं मेथीला एक बुरशी आणि मर रोग येत असते, जेणेकरून आपलं उत्पन्न घटत असते आणि तोटा होतो आहे मित्रांनो. अशा पद्धतीचं पाण्याचं नियोजन केलं, फवारणी केली तर योग्यरित्या आपलं मेथी पीक हे निघून जाते. तुम्हाला जर मेथीविषयक दिलेली थोडक्यात माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करत जावा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.